रसिक प्रेक्षक हो नमस्कार. मैत्र शब्दांचे च्या आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्री हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. आयुष्यातील प्रसंगांना सामोरं जात असताना मैत्रीचं नातं आपल्याला भक्कम आधार देत असतं. विशेषतः कठीण प्रसंगाच्या वेळेला मैत्रीची शीतलता आपल्याला सुखावत असते. हे नातं आपल्या आयुष्यात अमूल्य असतं. जिथं अंतरंग मोकळेपणाने उघड करता येतं असं एक आगळं वेगळं नातं मैत्र. या मैत्रीच्या नात्याविषयी सुंदर कविता लिहिलेली आहे माझी मैत्रीण क्षितिजा आगाशे हिने. ऐकूया मैत्र. जीवनाच्या हिंदोळ्यावर सुखदुःखाचे हेलकावे, तरीही वाटे जगणे सुंदर, कारण अमूल्य मैत्र तेथवे. जीवनाच्या हिंदोळ्यावर सुखदुःखाचे हेलकावे, तरीही वाटे जगणे सुंदर, कारण अमूल्य मैत्र तेथवे. मैत्रीची ती हिरवळ सुखाची, आनंदाचा सदा उमले मळा. मैत्रीची ती हिरवळ सुखाची, आनंदाचा सदा उमले मळा. मैत्रीच्या परिघात असता, नेत्रात दाटे स्निग्ध जिव्हाळा. मैत्रीच्या परिघात असता, नेत्रात दाटे स्निग्ध जिव्हाळा. मैत्रीमध्ये अतिशय निष्पाप निर्मळ असं प्रेम असतं, अतूट असतं, अतूट विश्वास असतो. या कोमल प्रेमाविषयी सुंदर शब्दयोजना कवयित्रीने केलेली आहे. स्निग्ध जिव्हाळा. मैत्रीच्या परिघात असता, नेत्रात दाटे स्निग्ध जिव्हाळा. वास्तवाचे चटके सोसून तप्त ज्वालामुखी उमटे मनी. मैत्रीचे शीतल गुलाब पाणी, शिंपता ढग जाई विस्मरोनी. मैत्रीच्या आरशात प्रतिबिंब लख दिसे लोचनी. मैत्रीच्या आरशात प्रतिबिंब लख खरेखुरे दिसे लोचनी. कोणतेही अवडंबर नको तिथे, मुखवटे सारे जाती घडवणे. कोणतेही अवडंबर नको तिथे, मुखवटे सारे जाती घडवणे. शेवटच्या कडव्यात कवयित्रीने मैत्रीचं अतिशय उच्च स्थान जीवनात काय आहे ते सांगितले. सुंदर आहे शेवटचं कडवं. ऐकूया. आत्म्याचा आविष्कारच तो, अंतरंग उलगडून दावे अलवार. आत्म्याचा आविष्कारच तो, अंतरंग उलगडून दावे अलवार. मैत्रीचा घट्ट हात हाती असता, प्रत्येक क्षण अंतरीचा हुंकार. मैत्रीचा घट्ट हात हाती असता, प्रत्येक क्षण अंतरीचा हुंकार. प्रत्येक क्षण अंतरीचा हुंकार. मैत्री या विषयावरची सुंदर कविता तुम्हाला नक्की आवडली असेल. आपल्या कार्यक्रमात आपण अनेक विषयांवरच्या कविता ऐकत असतो. तुम्हाला जुन्या कविता ऐकायला आवडतील की नवीन, मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.